माझं नशीबच फुटकं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या घरातून पडले मी. आणि हे लोडणं गळ्यातून पडलं माझ्या. काही नाही, हे सगळं ना तुमच्या लाडक्या कार्ट्यामुळेच झालंय सगळं. तुम्हाला सांगते, माझ्या गळ्यात हे माझं पोटचं पोरगं नसतं ना तर तुम्हा दोघांना सोडून मी कधीच निघून गेले असते. काहीतरीच काय बोलतेस तू अंबा? यात आपल्या कृष्णाची काही चूक नाहीये. या पंचायतीने अन्याय केला आपल्यावर. कसला अन्याय? हा कोण कुठला गजानन महाराज आणि कसलं काय? आणि हा मुर्दा त्याची पूजा करायला गेलाच कशाला म्हणते मी आधी? आणि जायचंच होतं ना तर त्या महाराजाच्या मठात जाऊन पडायचं होतं. मी म्हणते त्या मल्हाररावांनी पूजा केलेल्या मूर्तीला हात लावायची गरजच काय होती याला? काय झालं आता? काय झालं? सगळ्या गावाने वाईट टाकलं ना आपल्याला. आधीच ते हातातोंडाशी गाठ पडतो ना मारामार. आता कसं जगायचं आपण? बोल ना, आता का उभा राहिलायस घुम्यासारखा? बोल. काय येणार आहे तुझा तो गजानन महाराज आपल्याला खायला घालायला? तो कसला येतोय म्हणा? त्याच्या अंगावर नाही विधभर कापड. तो काय जगायला देणार आहे आपल्याला? आई, आई मी तुझ्या पाया पडतो आहे. तू मला काहीही बोल, पण महाराजांना बोल लावू नकोस. काही त्यांनी काहीही केलेलं नाहीये. यात जर काही चूक असेल ना तर ती माझीच आहे. अगं बाई 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 बाई, बघितलं का कसं बोलतोय ते? चोर तो चोर आणि वरशीर चोर. अगं चल, सातो या घरात निघून जा आधी तू इथनं. काय बोलतेस तू? यावेळेला कुठं जाईल माझं पोर? कुठेही मसणात जाईल, नाहीतर जाऊन बसेल त्या गजानन महाराजांच्या मठामध्ये आणि देईल जीव तिथे. चल चालतो इथनं. पुन्हा या घराची पायरी चढलास ना तंगडं म्हणून टाकीन मी तुझं. कृष्णा थांबा. तुम्ही कुठे निघाला? आता गप्प बसतोस का? खूप झालं, खूप छान केलं, खूप ऐकून घेतलं मी तुला. आता यापुढे काय बोललीस ना तर थांब कृष्णा, थांब कृष्णा. अरे तुझ्या या दुर्दैवी बापाला टाकून कुठं चाललास तू कृष्णा? नाही बा, जाऊ दे मला. आम्ही नतद्रष्ट आहे, कपाळकरंट आहे मी. बा माझ्यामुळे तुम्हाला सगळ्या गावानं वाईट टाकलं. माझ्या देवाला, महाराजांना नको नको ते दोष दिले. आता मी तरी जगून काय करू? नाही कृष्णा, नाही बा, जाऊ दे मला. कृष्णा तू गेलास ना तुझा बाप सुद्धा जिवंत नाही राहणार कृष्णा. कृष्णा, कृष्णा मी कुणाकडे मी जाईन? मी मल्हार शेटजींकडे जाईन, मी सरपंचांकडे जाईन, भीक मागेन त्यांची. पण मी माझ्या कृष्णाला कुठं जाऊ देणार नाही कृष्णा. बापाचं खरंच काही चुकलं का रे? कृष्णा, माझ्या बाळा काळजी करू नकोस. मी सांगतो तसं कर. उद्या सगळ्या गावकऱ्यांना माझ्या मूर्तीपाशी जमायला सांग. महाराज, काय करू? गावकऱ्यांना मूर्तीपाशी जमा असं कसं सांगू? नाही, गावानं आम्हाला वाईट टाकलंय, त्यांच्यासमोर जाऊ तरी कसा? नाही, पण महाराजांनी स्वप्नात येऊन सांगणं म्हणजे त्यांनी केलेली आज्ञाच. कसंही करून गावकऱ्यांना मूर्तीपाशी जमावंच लागेल. पण आईने एवढी कामं सांगितलेत, ती टाकून जाऊ तरी कसा? काय रे, कसला विचार करत बसलायस? मी ते अख्ख्या गावाने आपल्याला वाईट टाकलंय, आता काय करायचं?
अरे हा सगळा विचार त्या मल्हाररावांनी पूजा केलेल्या मूर्तीला हात लावायच्या आधीच करायला हवा होतास. हे बघ, मी आता याला पाठशाळेमध्ये घेऊन जाते. अख्ख्या गावाने आपल्याला वाईट टाकलेलंच आहे. आता पाठशाळेत जर याला गुरुजींनी बसवून घेतलं नाही तर घरी आल्यावर बघतेस मी तुला. आता माझं असं थोबाड काय बघत बसलायस? चल आटप ती कामं पटापट. अरे अजून कपडे धुवायचे आहेत, गौऱ्या थापायच्या आहेत. हे सगळं करायला काय तुझा गजानन महाराज येणार आहे का? आई, मी परत येईपर्यंत ही सगळी कामं झाली पाहिजेत. लक्षात ठेव. चल रे. महाराज. काकू, काकू. कृष्णा, नाही काकू, मला ठाऊक आहे गावाने आम्हाला वाईट टाकलंय, त्यामुळे फार वेळ नाही थांबणार मी इथे. कृष्णा, नाही, काल महाराज स्वप्नात आले होते. एवढा वृत्तांत सांगतो आणि निघतो. तुमच्यावर दोष येईल असं मी काही वागणार नाही. भट्ट्या बोळ केला मेल्याने. माझ्या लेकराला गुरुजींनी पाठशाळेत बसू दिलं नाही. आता घरी जाते आणि अशी हसरते ना त्याला. नाही, नको. त्यापेक्षा काट्यानेच काटा काढते त्याचा. असं काहीतरी करते की त्याच्या बापाला न सांगताच तो घर सोडून गेला पाहिजे. चल. अरे देवा, गेला कुठे हा सगळी कामं टाकून? फक्त भांडीच तेवढी घासून झाली आहेत. कुठे गेलाय मरायला कोण जाणे. मेला तर बरं होईल. सुटेन मी एकदाची. अम्मा, काय रे, मला नावाने हाक मारतोस? कुठे? आईच तर म्हणालोय. मग माझे कान वाजले की काय? मला आंबा कसं ऐकू आलं? मला काही ठाऊक, तुझ्या कानांना विचार. बरं बरं, कुठे गेला होतास कडमडायला? कुठेच नाही, इथेच तर होतो. इथेच? मग मला कसा दिसला नाहीस ते? मला काही ठाऊक, तुझ्या डोळ्यांना विचार. अगं आई, तुला न सांगता कुठे जाईल का मी? केवढी कामं सांगितलीस तू मला? ती टाकून जाण्याचं धाडस आहे का माझ्यात? बरं, चल जा आता. आटप लवकर लवकर. हो, जातो. काय अर्थ आहे या स्वप्नाचा? की महाराजांनी येऊन मला मदत करावी असं माझ्या मनात आलं, त्यामुळे हे स्वप्न म्हणजे माझ्या मनाचा खेळ तर नाही ना? मी तरी काय सांगू रे कृष्णा. पण जे झालं ते फार वाईट झालं. ह्यांनी सरपंच या नात्याने तुम्हाला वाईट टाकण्याचा जो निर्णय जाहीर करून टाकला तो मला सुद्धा रुचला नाही. नाही काकू, त्यात काकांची काहीच चूक नाही. कृष्णा, नाही, त्यांच्या समोर जे चित्र उभं केलं गेलं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय जाहीर केला. शेठजींनी केलेल्या मूर्तीची नव्यानं पूजा मी करायला नको होती असा त्यांचा समज झाला. सगळ्यांनी मी काय केलं यावर बोट ठेवलं, पण माझ्या मनातल्या भावना कोणीच समजू शकलं नाही. हे माझं आणि माझ्या आईबाबांचं दुर्दैव. पण दोष तरी कोणाला द्यायचा? किती मोठं मन आहे रे पोरा तुझं. काकू, ही एक एवढीशी अपेक्षा घेऊन आलोय. काकू, तुम्हीही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवा आणि गावकरी महाराजांच्या मूर्तीजवळ येतील असं काहीतरी करा. काकू, विनंती करतो काकू. माझ्यासाठी नाही, माझ्या आईबाबांसाठी. मूर्तीची पूजा मी केली, यात त्यांचा काय दोष? तुमच्या शब्दाला किंमत आहे काकू. तुम्ही जर सरपंच काकांना आणि गावकऱ्यांना सांगितलं ना तर ते नक्की महाराजांच्या मूर्तीजवळ जमतील. अरे पण त्यांनी काय साध्य होणार आहे? ते मलाही ठाऊक नाही, पण कदाचित महाराजांच्या मनात एखादी इच्छा, त्यामुळे ते स्वप्न मला पडलं. यामागे महाराजांची एखादी लीला
अरे तुझं एवढं धाडस, तुम्हाला गावाने वाईट टाकलेला असाला तू सरळ आमच्या घरी आलास. काका मी एक शब्द बोलू नकोस. आणि तुम्हाला कळत नाही का तुम्ही याला घरी घेतलंच कसं? अहो तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल तर मी बोलू. हा कृष्णा गजानन महाराजांचा सांगावा घेऊन आलाय. गजानन महाराजांचं सांगावा? सगळी कामं झाली, कुणी केली? महाराज म्हणजे माझ्या गुरु माऊलीने स्वतः येऊन ही कामं केली. महाराज देव भक्तांसाठी धावून येतो याची प्रचिती दिलीत महाराज. धन्य. ए कृष्णा, अरे कपडे धुवून, अरे एवढ्यात कपडे धुवून झाले तुझे? महाराज पाठीशी आहेत आई. कामं करायला कितीसा वेळ लागतोय? कृष्णा हा बा. चल चल चल, सरपंचांनी आपल्या निर्णयावर फेर विचार करायचं ठरवलेलं दिसतंय. अरे पुन्हा पंचायत बोलवले त्यांनी. चल महाराज. चल बाळा. सरपंच. थांबा भिकाजी. उपस्थित मंडळीनो, मल्हाररावांनी भिकाजीच्या विरोधात पंचायतीसमोर फिर्याद मांडली होती. त्यावर पंचायतीने भिकाजी आणि त्यांच्या कुटुंबियांना वाईट टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फेरविचार व्हावा असं आता पंचायतीला वाटतंय. सरपंच हे का भलतच? हो, एकदा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार होणं हे माझ्यासाठी अन्यायकारक आणि अत्यंत अपमानास्पद आहे. पंचायतीने असं करू नये. मल्हारराव, तुम्ही प्रतिष्ठित आहात याबद्दल आमचं दुमत नाही, पण पंचायतीने काय करावं आणि काय करू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कृष्णाने केलेल्या गुन्ह्यापेक्षा त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला दिलेली शिक्षा फार मोठी आहे असं पंचायतीला वाटतंय. म्हणून त्याला अरे कुठेतरी अरे अरे या तो इकडेच आहे. महाराज. कृष्णा तू जाऊ नकोस. अरे तुला काय झालं तर उद्या घरातली कामं कोण करेल? नाही आई, मी महाराजांशिवाय नाही राहू शकत. नाही आई, मासण्यानं माझा चेंदा मेंदा केला तरी चालेल. महाराज. 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 साद घालता जीवाने भाव घेती गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड गण गण गणात मोते गण गण गणात मोते गण गण गणात मोते गण गण गणात मोते. महाराज. 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 गण गण गणात मोते गण गण गणात मोते. महाराज, साक्षात तुम्ही? फक्त रक्षणासाठी यावं लागतं आम्हाला. त्या कृष्णासाठी यावं लागलं.
महाराज तू स्वतःला आमचा भक्त म्हणवतोस, आम्हीच आहोत असं मानून आमच्या मूर्तीची पूजा करतोस, पण हा केवळ तुझा देखावा आहे. तुझा मोठेपणा, तुझी श्रीमंती दाखवण्यासाठी मांडलेला खेळ आहे. आमचा खरा भक्त कृष्णा, पण याने आमच्या मूर्तीला मूर्ती न मानता प्रत्यक्ष आम्हीच आहोत असं मानून मसण्यापासून संरक्षण करण्यासाठी आमच्या मूर्तीला हृदयाशी घट्ट कवटाळून ठेवलं आणि तू मात्र पळून गेलास. महाराज, महाराज चूक झाली, क्षमा करा मला महाराज. क्षमा करू? तुला भक्ती म्हणजे काय कळलंच नाही. भक्ती म्हणजे काय अवडंबर नाही. भक्ती म्हणजे हृदयापासून उमटलेला शुद्ध भाव. याच भावाचा देव भुकेलेला असतो, पंचपक्वानांचा नाही. माझ्या कृष्णा, महाराज, महाराज तुम्ही माझ्यासाठी इथवर आलात. मी घरी नसताना माझी कामं केली. हो, तुझे हाल पाहवले नाहीत आम्हाला. महाराज, अंबा, कशी वागवतेस आई वेगळ्या मुलाला. तू कृष्णाला तुझा मुलगा मानून त्याप्रमाणे वाढवावंस अशी भगवंताची इच्छा आहे. क्षमा करा महाराज, मी समजू शकले नाही. आता कृष्णाला अंतर देणार नाहीस ना? कृष्णा, आई, नाही महाराज, मी कृष्णाला कधीही अंतर देणार नाही. मल्हार, अरे भक्ती कुणीही करावी, त्या जात पात धर्म असा कुठलाही भेद करू नये, कोणती अपेक्षा ठेवू नये. अशी निरपेक्ष भक्तीच भगवंताला आवडते. महाराज, महाराज मी चुकलो. महाराज मला क्षमा करा, पुन्हा अशी चूक होणार नाही. महाराज, महाराज मी चुकलो, मला क्षमा करा. महाराज क्षमा करा. कृष्णा, काय करू म्हणतोस? क्षमा करा महाराज. जो चुकतो तो माणूस आणि जो क्षमा करतो तो देव. आपण देव आहात महाराज, क्षमा करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.